गुड मॉर्निंग मंडळी, डे 3 इन धामणी. आज मम्मीच किचन मध्ये काहीतरी बनते स्पेशल. काय बनते मम्मी आज? डोसा. तूप घी डोसा. घी डोसा. डोसाचं पीठ हे तू केलंयस का पीठ? होय, तयार केलंय. सो मम्मी कसं केलं हे तयार? उडदाची डाळ आणि तांदूळ हे मिक्स करून थोडी मेथी टाकायची, मेथीची दाणे थोडी. नंतर दिवसभर भिजलं का संध्याकाळी 6ला वाटण करायचं आणि सकाळी उठून डोसा बनवायचा. फ्रेश नारळाची चटणी आणि डोसा. सो मंडळी मस्त वातावरण झाले आणि इकडे डोसा आलेला आहे मस्त. आता बाहेर बसून खाऊया आता मस्त गरमागरम. तर काय म्हणते, डोस्यानंतर गरमागरम चहा तर झालाच पाहिजे. आणि आता आलेत आपले ओंकार शेठ आणि त्याच्यानंतर आता आम्ही चालूय वंजारवाडीला, म्हणजेच तासगावला निरंकारी भवनच्या सत्संगला. सत्संगचा प्रोग्राम झाल्यानंतर आम्ही पोहोचलो पाडळी, जे आहे आमच्या धामणी लगतचं गाव. धामणीच्या पुढे पाडळी एक गाव आहे, तिकडे आलोय आम्ही आता. पाडळीला एका कारणानिमित्त आम्ही आलो होतो रिलेटिव्हच्या घरी. त्याच्यानंतर तिकडे आम्ही मस्त चाय पाणी करून गप्पा मारून पुन्हा एकदा आलो आमच्या घरी म्हणजे धामणीला. आणि धामणीला पोहोचताच इकडे आपल्या दरवाजात होता पिल्ल्या म्हणजे पिल्लेश्वर बाबा. आणि मला लागली होती प्रचंड भूक, म्हणून मम्मीला बोललो मस्त अंड्याचं काहीतरी कर. त्यामुळे तिने अंडा डोसा तयार केला. संध्याकाळचे 4 वाजले तर 4 वाजता 3:30 झाले. सत्संग करून आम्ही आलो घरी. आल्याच्या नंतर फ्रेश होऊन आता डोसे 2 टाकलेत आणि त्याच्यासाठी ऑमलेट. त्याच्यानंतर पप्पांच्या डोळ्यात रुटीन वाईज टाकला ड्रॉप. त्याच्यानंतर आम्ही केली चहा पार्टी. मस्तपैकी चहा पिऊन सगळे झाले ऍक्टिव्हेट आणि आम्ही निघालो शेतामधली कामं करायला. पप्पा मम्मीने ऑलरेडी कामं करायला सुरुवात केली होती, म्हणून मी बोललो चला काहीतरी पप्पा मम्मीने हेल्प करू. आणि तोपर्यंत मम्मीने घेतलाय व्लॉग करायला. बघा, मुलगा शेतकरी झालाय, काम करतोय. असं डायरेक्ट ना? हा, मम्मीला काम करू लागतोय. मम्मीच्या व्लॉग मध्ये माझं काम कमी पण माझ्या कामाचं कौतुकच जास्त होतं. अरे बापरे, केवढं काम केलं पोरानं. मग काय थोड्या वेळातच मम्मी, मी आणि पप्पा तिघांनी मिळून शेतातले सगळे सड काढले आणि एका ठिकाणी जमा केले. सो एवढा एरिया तिघांनी केला आता आम्ही. तो तिकडचा अजून राहिला आहे पेंडिंग. एवढं झालं. इथे ढीक झाला, तिथे एक ढीक झाला आहे आणि इकडे एक ढीक झाला आहे. सो लेट्स सी, तो आता नंतर उद्या करू. तर मंडळी, असा गेला आमचा सुंदर दिवस. व्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.